आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची. या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची. ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. माऊली रामकृष्ण हरी. PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर सुरू असलेल्या वारी विशेष कार्यक्रमात अर्थात निर्गुणाचे भेटी या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काल देहूमधून झालेलं आहे आणि आज माऊलींचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. आपली ही रेडिओ वारीसुद्धा त्या विठ्ठलाच्या भेटीसाठीच हा प्रवास करते आहे. इन्फिनिटीच्या या वर्षीच्या वारीमध्ये आपण करतो आहोत ज्ञानेश्वरीतील योग चिंतन, जी आपल्याला समजावून सांगितलेली आहेत हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी. पहिला योग जो ज्ञानेश्वरीमधला, जो भगवद्गीतेमधलाही विषाद योग, याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये ऐकलं आणि आता दुसऱ्या दिवशी आपण ऐकणार आहोत सांख्य योग. तर ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, सांख्य योग. माऊली ज्ञानेश्वरीमधला दुसरा अध्याय ज्ञानयोग अर्थातच सांख्य योग म्हणून ओळखला जातो. आता ज्ञान म्हणजे काय? सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अशी उपनिषदामध्ये एक ऋचा आहे. याचा अर्थ ब्रह्म हे ज्ञान, सत्य आणि अनंत आहे. ज्ञान हे सगळीकडे दिसून येतं. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये दिसून येतं. प्रपंचामधलं जे ज्ञान ते तात्पुरतं ज्ञान असतं आणि परमार्थातील ज्ञान हे भगवंत प्राप्तीसाठीचं ज्ञान असतं आणि त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय संपूर्ण गीतेचं सारच आहे. भगवंतांनी दुसऱ्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली आहे. अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी त्याला उपदेश केलेला आहे. गीता म्हणजे ना उत्तम मानसशास्त्र आहे बघा. आता भगवंताने जेव्हा बोलायला सुरुवात केली आहे तेव्हा सगळ्यात आधी उपदेशाला सुरुवात नाही केलेली, तर त्याने प्रथम अर्जुनाला स्वत्वाची जाणीव करून दिली आहे. त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी, असं कृष्णाने अर्जुनाला म्हटलेलं आहे. युद्धसमयी कारुण्य चांगलं नाही, हा मूर्खपणा सोडून दे. अरे या कौरवांमुळे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगलास. अशा अधर्मियांसाठी शोक का करतोयस? युद्धातून पळून गेलास तर असली नसली प्रतिष्ठा जाईल तुझी. आता भगवंताचं हे बोलणं ऐकून, स्वतःचं गुणगान ऐकून अर्जुन काय म्हणतोय भगवंताला, तर तो भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचं गुणवर्णन करू लागलेलं आहे. बंधू गोत्रज यांचं रक्षण करण्याऐवजी मी त्यांना मारू कसं, असं तो भगवंतालाच उलट विचारतोय. भगवंत मात्र आश्चर्याने म्हणतात, अर्जुना, अरे तू स्वतःला जाणता समजतोस पण अज्ञानासारखंच वागतोयस. तुला वाटतं मी यांना मारणार आणि हे सर्व मरणार. अरे पण तू यांना मारू शकत नाहीस. तू यांना मारलं नाहीस तरी ते मरणारच आहेत. शरीर आणि आत्मा या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. तू शरीर मारणार आहेस, आत्मा मारू शकत नाहीस, कारण तो आत्मा निर्गुण, निराकार आहे. तो वाऱ्याने उडून जात नाही, पाण्याने वाहून जात नाही, अग्नीने जळत नाही की शस्त्राने तुटत नाही.
हा आत्मा शरीरामध्ये गुप्त रूपाने असतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती ज्ञानी. आत्मा शरीर बदलतो, त्याचा प्रवास अखंड चालू असतो. शरीर नाश पावतं, पण आत्मा अविनाशी आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन देहिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. कापड जुनं झालं की आपण टाकून देतो ना, आणि मग नवीन वस्त्र परिधान करतो. आता हे शरीररूपी वस्त्र परिधान करताना आत्म्याला कोणतंही सुख किंवा दुःख नाहीये. इथे भगवंताने देहाचं नाशत्व आणि आत्म्याचं अमरत्व सांगितलंय. भगवंत अर्जुनाच्या मनातील भ्रम दूर करण्याकरिता गीताशास्त्र सांगतात, हे जीवनाचं मोक्षदानी शास्त्र आहे. चित्त समतोल कसं ठेवावं, चित्तवृत्तीचा निरोध कसा करावा, हे भगवंता सांगतात. जीवनात अनेक चांगल्या वाईट घटना घडतात. अशा वेळी मनात क्षोभ निर्माण होतो, चित्त विचलित होतं. त्यावेळी मन आणि बुद्धी यांचं ऐक्य साधून त्या घटनेकडे समतेने पाहून चित्त स्थिर ठेवता आलं पाहिजे. यालाच योग म्हटलंय. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य जरुरीचं आहेच, तरच योग शक्य आहे. साधारण परिस्थितीमध्ये मन आणि बुद्धी यामध्ये आपल्याला विरोध दिसतो बघा. त्यांचं ऐक्य साधण्यासाठी बुद्धियोगाची आवश्यकता आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या विषयांचा प्रभाव इंद्रियांवर असतो. बुद्धीचा मनावर अंकुश नसेल तर मग कुकर्म घडतात. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी ज्ञानी. ज्ञानी व्यक्तीच हे करू शकतो. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी समत्व बुद्धीची जी आवश्यकता आहे त्यालाच ब्रह्मस्थिती म्हणतात. आणि यासाठी स्थितप्रज्ञ व्हावं लागेल, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. दुसऱ्या अध्यायामध्ये 38 श्लोकांपर्यंत सांख्य बुद्धीविषयी सांगितलंय, तर 39व्या श्लोकापासून पुढे योग बुद्धीविषयी सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक 54 ते 71 पर्यंत स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. नवनीत कढवून काढलेलं साजूक तूप म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षण. आहा, असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुझी बुद्धी स्थिर कर अर्जुना. मग अर्जुनाने प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञाची व्याख्या काय रे? तो चालतो कसा, बोलतो कसा, मला सांग. आणि मग भगवंत सांगू लागतात, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ बोलिला. भगवंत म्हणतात, जो दुःखाने दुःखी होत नाही किंवा सुखाने हुरळून जात नाही, कारण दोन्हीमध्ये समान भूमिका पाहता आली पाहिजे, हा नियम आहे. जीवनाच्या वाटेवर चालत असताना पुढचा पाय पुढे पडत असेल तर मागचा पाय मागे पडत असतो. पुढचा पाय पुढे आहे म्हणून त्याला आनंद वाटत नाही, तर मागचा पाय मागे आहे म्हणून त्याला दुःखही होत नाही. कारण दोघांनाही माहिती आहे की ही परिस्थिती अगदी थोड्याच वेळात बदलणार आहे. म्हणजेच काय, तर सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच आहे. अहो, दुःखाचं कारणच आहे तृष्णा. त्यामुळे सुखाच्या शोधात धावत असताना दुःखच पदरात पडणार आहे. भय आणि क्रोध हे सुद्धा दुःखाला कारणीभूत असतात. मानवी मनामध्ये मंडळी अनेक कामना असतात. त्यांचं उदात्तीकरण करता आलं पाहिजे. आणि तो आपला आत्मा तृप्त असला पाहिजे. तो अनासक्त असला पाहिजे. विषयापासून तो विरक्त असला पाहिजे. त्याच्या जीवनातून राग, द्वेष गेले पाहिजेत. आणि तो जितेंद्रिय झाला पाहिजे. जीवनात संयम हवा. इंद्रिय दमन करून तो मतपरायण झाला पाहिजे. विषयाचे करी ध्यान, त्याच तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधाने जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मानाशची.
विषय दूर झाले की प्रसन्नता येते आणि तो भगवंताशी जोडला जातो. तो योगी होतो. हीच ज्ञानसमाधी आहे. ही समाधी प्राप्त झाली की तो दैवी संपत्तीचा धनी होतो. अमानित्व, अदंभ, अहिंसा, सहनशीलता, आर्जव, शुचित्व, यम, दम, वैराग्य, समत्व या साऱ्या गोष्टी त्याच्या ठायी येतात. त्याला ब्रह्माच्या एकत्वाचं दर्शन घडतं. अहम ब्रह्मास्मी याची जाणीव होऊन तो तद्रूप होतो, असा तो स्थितप्रज्ञ. असं भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. स्थितप्रज्ञाची व्याख्या त्याला समजावून सांगितलेली आहे. निर्गुणाच्या भेटीकडे चाललेला प्रत्येक वारकरी जो आज वारी चालतो आहे श्रोते हो, तू सुद्धा असाच. आपल्या संसारातली सगळी सुख, सगळी दुःख या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून समत्वाकडे वाटचाल करत चाललेला आहे. एकच आहे त्याच्या डोळ्यासमोर, ते म्हणजे विठ्ठलाचं रूप जे तिथे पंढरपूरमध्ये आहे बसलेलं. त्यामुळे आपल्या आयुष्यातलं काहीही ओझं तो बरोबर घेऊन जात नाहीये, एवढा प्रवास करायचा आहे. त्यामुळे जे काही सुख आहे, जे काही दुःख आहे, सगळं मागे ठेवून, सगळे आपल्या घरी गाठोड्यात बांधून तो मात्र अंगावरल्या वस्त्रासह आणि मनामधल्या विठ्ठल प्रेमासह फक्त ह्या वारीची वाट चालणार आहे. आपण सगळेजण त्याच्या या सुरक्षित वारीसाठी प्रार्थना करूया आणि ऐकत राहूया इन्फिनिटी रेडिओवरची ही वारी, निर्गुणाचे भेटी हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण ऐकतो आहोत ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांच्या कृपेने त्यांच्या लेखणीतून साकारलेली ही चिंतनं मी तुम्हाला ऐकवते आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आज आपण सांख्ययोग ऐकलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत कर्मयोग. ऐकत रहा निर्गुणाचे भेटी हा वारीविशेष कार्यक्रम, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. नमस्कार. रामकृष्ण हरी.